आजी पुरतं बनवण्या इतकं सुद्धा सामान नाहीये घरात। माझ्याकडचे पैसे संपलेत, पण आजीसाठी जेवण तर बनवावं लागेल ना यार। पारू, ना तुमच्याकडं 2 वेळेला खायला अन्न आहे, ना चांगले कपडे तुम्हाला घालायला। आम्ही सुखात आहोत। हा, माझ्याशी बोला ना डायरेक्टली। पारूला कशाला ऐकवत आहे सगळं? मी माझ्या बायकोचं पोटही भरू शकतो आणि गुण्या गोविंदाने तिच्यासोबत संसारही करू शकतो। तू अजिबात माझी काळजी नको करूस। 2 वेळेचं सुद्धा अन्न तुला खायला मिळत नाही पारू। किती संघर्ष करावा लागतोय तुला त्या 2 वेळच्या अन्नासाठी। काय मिळवलं हे लग्न करून? उलटी तर आपल्या घरात असताना अर्धी भाकरी सुद्धा होय ना सुखानं खात होतीस तू, पण नाही। हट्ट केला तू, हट्ट। आईल्या मॅडम, मारुती, हे मारुती काय हालत करून घेतली स्वतःची? सावित्री मला म्हणाली ती जेवण घेऊन आली होती तुझ्यासाठी, पण तू जेवायला नकार दिलास। असं करून कसं चालेल रे? तुला असं हरलेलं नाही बघू शकत। मग काय करू मॅडम? म्हणजे आयुष्य ह्या वळणावर येऊन मला उभं करल असं कधी वाटलं नव्हतं। मी पापी आहे। माझ्यामुळं, माझ्या मुलीमुळं तुमच्या घरावर एवढं मोठं संकट आलं। तुम्हाला आपल्या पोटच्या पोराला दूर करावं लागलं। माझे आदित्य बाबा, महालात राहणारा राजकुमार झोपडीसारख्या घरात राहायला लागला माझ्या पारूमुळं। पण त्यांना असं वाटतंय की त्यांनी जे काही केलंय ना ते त्यांना समज मिळालंय, पण तरी सुद्धा ते दोघंही सुखी नाहीयेत। पण माझ्या पारूला आहे ना, तिनं केलेल्या पापाची फळं भोगायला लागणार, तिची सुरुवात झाली। मारुती, वा रे वा, जेव्हा माझा जीव जात होता तेव्हा कुठे होतास रे तू?